नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिशा युनिव्हर्सिटी या उपक्रमामध्ये। तर बघा, आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे काय, वाक्य विचार। वाक्य विचार काय बघा, वाक्य विचाराला वाक्य विन्यास अशी संज्ञा वापरली जाते। कोणता शब्द वापरला जातो, वाक्य विन्यास। वाक्य विन्यास म्हणजे वाक्याच्या संरचनेचा, कशाचा अभ्यास होय, वाक्याच्या संरचनेचा। वाक्य विचारात वाक्यातील पदिमांच्या द्वारे वाक्याचे विशिष्ट क्रमाने रचना कशी केली जाते याची मीमांसा केलेली असते। म्हणजे वाक्य कशा पद्धतीने तयार झालेलं आहे समजलं। साध्या सोप्या भाषेमध्ये वाक्यामध्ये पदिमापासून शब्दबंध, शब्दबंधातून उपवाक्यातून वाक्य तयार होतात। वाक्यामध्ये शब्दबंध उपवाक्य हे घटक असतात। शब्दबंध उपवाक्य व वाक्य यांनी भाषिक रचना तयार होते। शब्दबंध उपवाक्य व वाक्य घटक सार्थ व विघटनक्षम असतात। पद हे सर्वात लहान भाषिक रूप, त्यातून शब्द कसा तयार होतो आपण बघितलं, पद वगैरे बरोबर। शब्दबंध तयार केले जातात। शब्दाचे संघटक म्हणजे पदे अथवा पदिम हे आहेत। शब्दबंध हा उपवाक्यांचा संघटक आहे। वाक्य हा भाषेचा संघटक आहे। क्रियापद हा वाक्याचा मुख्य भाग असतो, कारण की का, त्याच्यावरून कळतं ना वाक्याला काय सांगायचं आहे। साधं सोपं लक्षात ठेवायचं काय, वाक्य कशा पद्धतीने तयार होत आहेत समजलं आता। ओके, पुढे बघा, वाक्याचे संघटक प्रथम उपस्थित, नंतर अंतिम संघटक, नंतर अतिरिक्त संघटक। ओके, प्रथम उपस्थित काय बघा, प्रथम उपस्थित संघटक म्हणजे वाक्यात त्या रचनेला प्रत्यक्षपणे जबाबदार असलेले। वाक्य तयार होत आहे आणि ज्याच्यामुळे त्या वाक्यात असं समजा की तो व्यक्ती महत्वाचा आहे, ते शब्द महत्वाचा आहे त्या वाक्यातला, त्याला काय म्हणायचं, प्रथम उपस्थित संघटक। कर्ता व क्रियापद हे वाक्यातील काय असतात, प्रथम उपस्थित संघटक होय। करता क्रिया करतो, क्रिया करतो म्हणून आपल्याला कळतं की क्रिया करणारा तो व्यक्ती महत्वाचा आहे ना। आणि क्रियापद काय करतं, त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतं। म्हणजेच काय, महत्वपूर्ण जे शब्द असतात त्याला काय म्हणायचं, प्रथम उपस्थित संघटक। आणि ते कोणकोणते असतात, सहसा कर्ता व क्रियापद। समजलं तुम्हाला ही गोष्ट। जसं की बघा, आता प्रथम उपस्थित संघटक आहे, आमच्या घरातील राम हुशार आहे। आमच्या घरातील हुशार आहे, काही कळालं असतं का, राम महत्वपूर्ण शब्द आहे त्याच्यामध्ये, समजलं का। आमच्या घरातील राम हुशार, काही करणार आहे का, क्रियापद पण आलं, त्यामुळे ते पण महत्वपूर्ण आहे। जे महत्वपूर्ण शब्द असतात त्याला म्हणतात प्रथम। समजला ही गोष्ट। ओके, शेजारच्या काकाचा मुलगा छान खेळतो। क्रियापद व कर्ता याच्यासोबत वाक्यात येणारे थेट संबंध का असतात, प्रथम उपस्थित संघटकाचे कार्य करतात। कोणासोबत येणारे, क्रियापद व कर्ता याच्यासोबत। ओके, आता बघा याचे भाग कसे येतं। अंतिम संघटक, अंतिम म्हणजे काय, ज्या वाक्यातील व शब्दाचे पदाचे पुढे विश्लेषण किंवा विघटन शक्य नसते, म्हणजे विश्लेषण करणं तर शक्य नाही, तो अंतिम आहे तो बरोबर, किंवा विघटन शक्य नसतं, म्हणजेच अंतिम विभाजन करता येत नाही। अंतिम विभाजन करता येत नाही म्हणजे त्याला आता वेगवेगळे करता येत नाही, तो शेवटचा आहे। समजले का, अंतिम विभाजन करता येत नाही ते, तेव्हा त्यांना वाक्याचे काय म्हटलं जातं, अंतिम संघटक। ओके, त्याच्या मामाच्या मुलाने विद्यालयात जाऊन परीक्षा दिली। परीक्षा दिली, संपलं ना आता बरोबर, परीक्षा दिली, परीक्षा झाली, समजलं, त्याला काय म्हणायचं, अंतिम संघटक। अतिरिक्त संघटक म्हणजे काय बघा, आता अतिरिक्तचा नेहमी अर्थ काय होतो, ऍडिशनल ऍड करणे बरोबर, एखादी गोष्ट ऍड करणे, अतिरिक्त भर पाडणे। ओके, अतिरिक्त संघटक शब्दाचा क्रम, सीमा, संधी हे घटक अतिरिक्त संघटक असतात। शब्दाचा क्रम बघा, वाक्य रचना करताना शब्दाचा क्रम योग्य असावा। केले राम काम, काय अर्थ कळाला तुम्हाला, केले राम काम, काय अर्थ कळत आहे का, रामने काम केले, अर्थ कळाला का आता। तसं इथं काय माहिती का, शब्दाचा क्रम का असला पाहिजे, योग्य असला पाहिजे। केले जेवण त्याने, काय अर्थ आहे का, जेवण त्याने जेवण केले, सुटसुटीत आलं, योग्य पद्धतीने आलं, समजले का। म्हणजे वाक्याची रचना पण कशी असली पाहिजे, चांगल्या पद्धतीनं आणि योग्य असली पाहिजे, क्रम योग्य असला पाहिजे। वेचते शेजारची फुले सुमन, त्याला सांगायचं काय, सुमन शेजारची फुले वेचते बरोबर, काही गोष्ट समजले का। पण इथं काय केलं, इथं वेगळ्या पद्धतीचं वाक्य तयार केले। वाक्य तयार होताना कसं असलं पाहिजे, एकतर सुटसुटीत असलं पाहिजे आणि त्याचा क्रम कसा असला पाहिजे, योग्य असला पाहिजे। कळालं का, मराठी मास्तर, हेच योग्य झालं, शिकवते मराठी मास्तर, मास्तर शिकवते मराठी, हे असं नाही आहे। उदाहरणार्थ समजा मराठी व्याकरण, आंबेगावे सर मराठी व्याकरण शिकवतात,
वाक्य तयार झालं का तुम्हाला एक गोष्ट? म्हणजे काय असलं पाहिजे? वाक्याचा क्रम काय असला पाहिजे? योग्य पद्धतीने असला पाहिजे. कसं पण लावायचं आपल्या मनावर असते का? नाही. ओके. सीमा संधी, वाक्यात बोलताना कुठे विराम द्यावा किंवा कुठे थांबावे याला काय म्हणतात? सीमा संधी. समजलं का ही गोष्ट? वाक्यात बोलताना कुठे विराम द्यावा किंवा कुठे थांबावे याला काय म्हणतात? सीमा संधी. मी म्हणजे असं कोणी कोणी बघा सलग बोलतात, त्याचा अर्थ वेगवेगळा निघतो. समजलं? इथं बघा, मी चोरी केली नाही, नाही केल्यास मला शिक्षा द्या, ह्याला बाजूला करा थोड्या वेळासाठी, हे वाचूच नका. आता वाचा. काय अर्थ आहे? मी चोरी करणार नाही, केल्यास मला शिक्षा द्यावी, किंवा मी चोरी करणार नाही केल्यास मला शिक्षा द्यावी. समजले का तुम्हाला गोष्ट? वाक्याचे अर्थ बदलत आहेत का नाही? आता इथं कॉमा द्या. समजा उदाहरणार्थ त्यांना सांगितलं मी चोरी करणार, कॉमाला थांबायचं तिथं थोडस, नंतर काय म्हणतंय? नाही केल्यास काय द्या? मला शिक्षा द्यावी. समजले का? म्हणजेच बोलताना कुठे थांबलं पाहिजे, कुठे का नाही कॉमा दिला पाहिजे, बरोबर. ह्या शब्दाची पण काय घेतली पाहिजे? काळजी घेतली पाहिजे. तर वाक्य काय होणार आहे? पूर्णपणे योग्य येणार आहे. वाक्य विचार काय? वाक्य म्हणजे काय? वाक्य म्हणजे काय? बोलणे. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय. भाषाशास्त्रात वाक्य विचाराला वाक्य विन्यास असं म्हणतात. इंग्रजीतील अनालिसिस वरून मराठी व्याकरणात काय आलंय? वाक्य विचारशास्त्र. याला IMP करा, हा प्रश्न पडला होता. काय? इंग्रजीतील अनालिसिस वरून मराठी व्याकरणात काय आलंय? वाक्य विचार शास्त्र. वाक्य व्याकरणकाराचे व्याख्या काय बघा. मोरोकेशो दामले सर काय म्हणता येतं? एक पूर्ण विचार भाषेत व्यक्त करणाऱ्या शब्द समुच्चयास, शब्द समुच्चय म्हणजे काय? अनेक शब्दांचा मिळून बनलेला. ओके. शब्द समुच्चयास वाक्य असे म्हणतात. वाक्य म्हणजे ज्यास उद्देशून आपण काही विधाने करतो तो उद्देश शब्द, आणि ज्याचे विधान करतो ते विधेय शब्द. त्याच समाहार अर्थात उद्देश तो करता, आणि विधेय ते काय असतं? क्रिया म्हणजे कर्ता आणि क्रियापदांचा जो समाहार, त्यास काय म्हणायचं? वाक्य. पण कुणाच्या मते? दादोबा पांडुरंग तरखडकरांच्या मते. पुढे बघा, चिपळूणकर काय म्हणतात? क्रियापद, आपण आताच बोललो होतो वाक्यामध्ये काय महत्वपूर्ण आहे? एक कर्ता महत्वाचा असतो, नंतर क्रियापद महत्वाचं असतं. क्रियापद व त्याशी अव्यय पावणारे व त्या अव्यय पावणाऱ्या शब्दाशी अव्यय पावणारे शब्द यांच्या समुदायास वाक्य असे म्हणतात. पण कोणाच्या मते सांगत आहे? चिपळूणकरांच्या मते. ज्या शब्द समूहात अनेक शब्दांचा मिळून म्हणलं, ज्या शब्द समूहात क्रियापद असून त्यामुळे कोणत्याही वस्तूचे क्रिया कर्तव्य, तिची स्थिती म्हणजे त्याची स्थिती कशा पद्धतीची आहे, तिचे स्थित्यंतर, तिच्यावर घडत असलेला परिणाम यापैकी कशाचाही बोध होत असला तर त्या शब्द समूहाला काय म्हणावे? वाक्य म्हणावे. गोपाळ गणेश आगरकर. समजलंय? गोपाळ गणेश आगरकरांचं काय तुम्हाला माहित आहे? गोपाळ गणेश आगरकर कोणाचे वर्तपत्र संपादक होते? केसरीचे होते का नाही 1887 पर्यंत? यस, ते. पुढे बघा, हे सार्थ शब्द समूह परस्वरांशी व्याकरणाच्या नियमाने कर्ता, कर्म, क्रियापद, लिंग, वचन, विभक्ती, काळ, अर्थ असे बद्ध असतात. ओके. वाक्य ही उच्चारणातील सर्वात मोठी रचना होय. गजेंद्र गडकर यांनी वाक्याची लक्षणे सांगितलेली आहेत. तुम्हाला साध्या सोप्या भाषेत लक्ष ठेवायचे आहे. वाक्य हे कर्ता महत्वपूर्ण असतो, क्रियापद महत्वपूर्ण असतं, आणि ते योग्य क्रमानं असलं पाहिजे. बाकीच्यांच्या थोडं जास्त डोक्यात राहत नसलं तरी काही अडचण नाही. ओके. वाक्याची लक्षणे काय बघा. सार्थता, सामर्थ्य, आकांक्षा, अन्विती. सार्थता काय? वाक्यातील शब्द सार्थ असावेत, म्हणजेच अर्थपूर्ण असावेत. काहीतरी अर्थ असला पाहिजे ना. राम पाण्यात पोहतो, राम पोहतो, राम पाण्यात पोहतो. परफेक्ट कळत आहे ना की राम पोहत आहे, पण कुठे पोहत आहे? पाण्यात पोहत आहे. पूर्ण अर्थपूर्ण नाही तर. ओके. सामर्थ्य काय? वाक्यातील निरनिराळ्या शब्दाच्या अर्थामध्ये विरोध, असंगती असता कामा नये. तो झाडाला धोंड्याने पाणी घालतो. कोण घालते धोंड्याने पाणी? धोंड्यावरती पाणी टाकलं झाडाला घातलं असं आहे का? त्याच्यामुळे अर्थ म्हणजे काही बोलायचं नाही आहे. समजलं काय? काय म्हणते? वाक्यातील निरनिराळ्या शब्दाच्या अर्थामध्ये विरोध, असंगती असता कामा नये. संगती असलो ना. पाणी कशाने घालतो आपण? बकेटने. पाणी कशाने घालतो आपण? एखाद्या घागरीने. घागरी कळते ना? हा, घागरीने. पाणी कशाने घालतो आपण? एखाद्या कशात त्याच्यामध्ये पाणी साचतं आणि नंतर ते टाकलं जातं. समजलंय का? धोंड्यानं पाणी घालतो का आपण?
पेनानं पाणी घालतो का आपण, हे विसंगती आहे, ते धरून नियमाला धरून नाही आहे. समजला का तुम्हाला एक गोष्ट. तो झाडाला धोंड्याने पाणी घालतो. जयराम टीव्ही वाचतो. टीव्ही वाचतात का, टीव्ही काय करतात, टीव्ही पाहतात. ते संगत आहे का, ते नाही, ते संगत नाही, ते असंगत आहे, विसंगत आहे, विरोध करणार आहे. ओके. आकांक्षा काय बघा, वाक्यातील शब्दांना एकमेकाबाबत काहीतरी आकांक्षा असाव्यास हवी, आकांक्षा असाव्यास हवी. वाक्याचा सुसंगत अर्थ त्यातील शब्दावर अवलंबून असतो, त्यामुळे त्यातील काही शब्दांच्या अभावी तो प्राप्त होणार नाही. रमेश महाविद्यालयात गाणे गातो. रमेश महाविद्यालयात गाणी गायला जाते का, कशासाठी जातो तो, शिकण्यासाठी. त्याला काय नाही, आकांक्षा बसली पाहिजे ना. व काही म्हटलं तरी चालते का, रमेश महाविद्यालयामध्ये कशासाठी जातो, गाणी गायला जातो, असं योग्य आहे का हे. रमेश काय असलं पाहिजे वाक्य मग, रमेश महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी जातो, हे योग्य बसलं का नाही, अशा पद्धतीनं. ओके. अन्विती काय, वाक्यातील शब्दांचे व्याकरणाच्या दृष्टीने असलेली अनुरूपता म्हणजेच अन्विती. म्हणजे वाक्यातील प्रत्येक शब्दाचे रूप त्या वाक्याच्या लिंग, वचन, पुरुष, विभक्ती, काळ, अर्थ याच्यानुसार काय असलं पाहिजे, योग्य असावे लागते. चांगला मुलगा गाणे गातो. चांगला मुलगा गाणे गातो, हे बरोबर बसलेले काय. चांगला मुलगा, कोणता चांगला मुलगा, मुलगा चांगले गाणे गातो, वाक्य तयार होत आहे का नाही असं, बरोबर. चांगला मुलगा काय होतं, गाणे गातो, असं काही ठरलेलं आहे काही, असं वाक्य तयार होत नाही. समजलं का. म्हणजेच काय माहिती का, वाक्य तयार होताना ते योग्य क्रमानं असलं पाहिजे, ते योग्य असलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ते नियमाला धरून असलं पाहिजे, त्याच्यामधून असंगती निर्माण होता कामा नये. समज आले का तुम्हाला. जसं की उंदराने हत्तीला मारले, शक्य आहे का हे शक्य होणार आहे का हे, समज आले का तुम्हाला गोष्ट. म्हणजे ते योग्य बसत नाही, योग्य बसलं पाहिजे. ओके. पुढे बघा आता, भाषिक रचना ध्वनी, स्वनिम, पदिम आणि वाक्य हे अशा पद्धती असणार. वाक्य निर्मितीतून काय तयार होते, भाषा. वाक्य निर्मितीतून काय तयार होते, भाषा, हे लक्षात ठेवा. बघा भाषा कशी तयार होते, ध्वनी असतात, अक्षर असतं, अक्षरापासून, शब्दपासून, शब्दबंधापासून, उपवाक्यापासून, वाक्यापासून भाषा. हे अशा पद्धतीने काय भाषा निर्मिती होते. कसं होते निर्मिती, ध्वनी मूलध्वनी, बरोबर, नंतर अक्षर, नंतर शब्दबंध, शब्दबंधापासून उपवाक्य, उपवाक्यापासून वाक्य, वाक्यापासून भाषा. हे अशा पद्धतीने भाषेचा काय होतो, भाषेची निर्मिती होते. वाक्याचे प्रकार बघा काय आहेत आता. क्रियापदाच्या अर्थानुसार, हे लक्षात ठेवायचे आहे, महत्वाचं आहे. आता क्रियापदाच्या अर्थानुसार कसं येतं, स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी आणि संकेतार्थी. वाक्याच्या अर्थानुसार विधानार्थी, प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी. वाक्य रूपांतरानुसार होकारार्थी आणि वाक्यशास्त्रानुसार केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि आपण याच्याबद्दल ऑलरेडी बोललेलंच आहे थोडं. आज आपण ते डीप मध्ये बघू. आता क्रियापदाच्या अर्थानुसार कसे प्रकार आहेत, स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी आणि संकेत. इथं बघायचं आपल्याला आता. ओके. स्वार्थी वाक्य काय बघा, जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होतो तर त्यास काय म्हटलं जातं, स्वार्थी. काय होतो, काळाचा बोध होतो, त्याला काय म्हटलं जातं, स्वार्थी वाक्य. ज्या वाक्यात स्वार्थ क्रियापद असते ते वाक्य काय असतं, स्वार्थी वाक्य. स्वार्थी वाक्य होकारार्थी किंवा नकारार्थी वाक्य असू शकतं. स्वार्थी वाक्य हे तिन्ही काळी असतं. तिन्ही काळ म्हणजे कोणकोणते काळ, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. समजलं का, ह्या तिन्ही काळी असतं. ओके. बघा होकारार्थी किंवा नकारार्थी. रमेश गावाला गेला, रमेश गावाला गेला, कोणतं वाक्य आहे, काळानुसार विचार केला तर वर्तमान आहे का भूतकाळ आहे, कोणता काळ आहे ते, गेला. समजलं का तुम्हाला एक गोष्ट, गेला. तो घरी जातो, गेला आहे का तो, अजून जात आहे का तो, जातो, बरोबर, भविष्यकाळ. मी खात्रीने पास होईल, कोणता काळ आहे, भविष्यानं पुढे सांगत आहे ते. ओके. मुले अभ्यास करतात, वर्तमान. शाळा सुटताच मुले घरी जातात, आता जातात. ओके. सूर्य पूर्वेला उगवतो, नेहमीच वर्तमान काळ असतो ते. ओके. तो ते काम उद्या करील. ओके. समजलं तुम्हाला एक गोष्ट. आज आकाशात चंद्रकोर दिसली, उद्या पाऊस पडणार, उद्या. ओके. मी उद्या पुण्याला जाईल, काय होईल, जाईल, उद्या जाणार आहे, म्हणजे कोणता काळ असणार आहे, भविष्यकाळ. आता लोक जत्रेत जाताना दिसत नाहीत,
आता दिसत नाहीत. ओके, आता दिसत नाहीत. समजलं तुम्हाला एक गोष्ट? आज्ञार्थी वाक्य काय? आज्ञार्थी म्हणजे काय? आज्ञा म्हणजे काय? एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला सांगितलेल्या गोष्टींचं पालन करणे. मोठ्या व्यक्तीने सांगितलं आपल्याला, त्यांचं काय करणे? ऐकणे. शिक्षकांनी म्हटलं अभ्यास करा, तर काय करणे? अभ्यास करणे. आज्ञार्थी झालं, पालन करणे. ओके, ज्या क्रियापदाच्या रूपावर आज्ञा, अनुज्ञा, परवानगी, विनंती, उपदेश, प्रार्थना, आशीर्वाद, सल्ला इत्यादीचा बोध होतो हेतू, तेव्हा त्या हेतू समजतो, तेव्हा ते वाक्य कोणतं असणार आहे? आज्ञार्थी वाक्य. काय काय असते? आज्ञा असते, आज्ञा देतो ना आपण. अनुज्ञा असते, परवानगी असते, विनंती असते, उपदेश असतं, प्रार्थना, आशीर्वाद आणि सल्ला इत्यादींचा बोध, त्याला काय म्हणायचं? आज्ञार्थी वाक्य. जे वाक्य आज्ञार्थ क्रियापद असते, कोणतं क्रियापद असते? आज्ञार्थ क्रियापद असते, त्या वाक्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. आज्ञार्थी वाक्य होकारार्थी आणि नकारार्थी अशा दोन्ही प्रकारे असतं. मुलांनो गप्प बसा, दिलं असं आज्ञा दिल्यासारखं ना, मुलांनो शांत बसा, मुलांनो गप्प बसा, बरोबर. त्याच्यावर गुरुजी वर्गात येऊ का? परवानगी घेत आहे, समजलं का? परवानगी आली, तुम्ही माझ्या मनाने ऐका ना. बघा काय देता येत आता इथं, काय देत आहे? विनंती. समजलं का तुम्हाला एक गोष्ट? ओके, तुम्ही माझे देवा सर्वांना सद्बुद्धी दे, प्रार्थना करत आहे. देवा सर्वांना काय दे? सद्बुद्धी दे, बरोबर. परमेश्वर तुम्हा सर्वांना सुयश दो, आशीर्वाद दो. कळाले का तुम्हाला एक गोष्ट? हे सगळे काय ते? हे कोणत्या प्रकारचे वाक्य येतं? आज्ञार्थी. आज्ञार्थी म्हणजे काय? आज्ञा, अनुज्ञा, परवानगी, विनंती, उपदेश असे शब्द किंवा अशी भावना त्याच्यातून व्यक्त झालेली असते. समजलं? त्याला काय म्हणायचं? आज्ञार्थी. राम मला वही दे जरा, विनंती करत आहे, देव जरा. ओके, हे सगळे काय ते आज्ञार्थी वाक्याचे काय तर उदाहरण आहेत. पुढचं वाक्य बघा, कोणतं आहे? विद्यार्थी. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी, विधीचा अर्थ काय होतंय? विधी म्हणजे काय? कर्तव्य. तर्क, शक्यता, पात्रता, योग्यता इत्यादींचा बोध होतो, म्हणजे हेतू समजतो, तेव्हा त्या वाक्यात काय असते? विद्यार्थी वाक्य. तेव्हा त्या वाक्यास काय म्हणतात? विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. ज्या वाक्यात विद्यार्थी क्रियापद असते, काय काय असतं त्याच्यामध्ये? कर्तव्य असतं, दुसरं तर्क असतं, शक्यता असते, पात्रता असते, योग्यता असते, तेव्हा त्याला काय म्हणायचं? विद्यार्थी वाक्य. ओके, तेव्हा त्या वाक्यास विद्यार्थी वाक्य असं म्हणतात. विद्यार्थी वाक्यालाच काय म्हणतात अजून? इच्छार्थक वाक्य. तर हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. काय असणार आहे? कर्तव्य, तर्क, शक्यता, पात्रता आणि योग्यता. ओके, कर्तव्य म्हणजे विधी, विधी म्हणजे कर्तव्य. विद्यार्थी क्रियापदाच्या रूपाला वा, वी, वे हे काय लागतात? प्रत्यय लागतात. विद्यार्थी वाक्य आहे होकारार्थी व नकारार्थी, म्हणजे दोन्ही पद्धतीने असतात. होकारार्थी पण असतात आणि नकारार्थी पण असतात. बघा, कर्तव्य आपलं काय? मुलांनी आई वडिलांची काय पाळावी? आज्ञा पाळावी. आलं का कर्तव्य? बरोबर. सचिननेच क्रिकेट खेळावा, कर्तव्य आहे का नाही ते? ओके, अंगी धैर्य असणाऱ्याने कार्य करावे, त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये ती शक्यता आहे, ज्याच्यामध्ये ती क्षमता आहे. ओके, परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा, काय म्हणताय? परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा. कोणतं वाक्य बसणार आहे? शक्यता. कोणतं वाक्य बसणार आहे? शक्यता. अगोदरच बोललो होतो आपण पात्रता, ज्याच्या अंगी क्षमता आहे, पात्रता. समजलं? आता पुढचं बघा, तो बहुधा घरी असावा. कोणतं वाक्य तयार होणार आहे? तो कोणता होणार आहे? शक्यता होणार आहे ना, बरोबर. आता आपण परफेक्ट सांगू शकत नाही तो घरी आहे का नाही. तो बहुधा नक्की माहित नाही, तो बहुधा घरी असावा, शक्यता आहे, शक्यता व्यक्त करत आहे. ओके, हे अशा पद्धतीचे काय असतात? विद्यार्थी वाक्य असतात. आपण एवढे लिहिता उदाहरण करत बसू नये. संकेतार्थी म्हणजे काय? संकेत असतो त्याच्यामध्ये. संकेत काय असतात? परफेक्ट माहिती असते का? एखादी अशी माहिती सांगितली जाते जी आहे किंवा नाही याच्यामध्ये गोंधळ असतो, त्याला काय म्हटलं जातं? संकेतार्थी. बघा, ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपाने संकेताचा अर्थ निघतो. कशाचा अर्थ निघतो? संकेताचा अर्थ निघतो. म्हणजेच अमुक झाले तर तमुक होईल असा अर्थ सूचित होतो, तेव्हा त्या वाक्यात काय असतं? वाक्यास काय म्हणतात? संकेतार्थी वाक्य. म्हणजेच काय, मी तुम्हाला म्हटलं, एक अंदाज बांधला जातो. असं जर अभ्यास नाही केला तर रिझल्ट येणार नाही. पण कधी कधी असं बी होतं, तुम्ही गोल करून तरी रिझल्ट येऊ शकतं, पण नेहमीच होतं का ते? पण संकेतार्थ काय? होऊ शकतं, पण नियम कसा आहे? अभ्यास नाही केलात तर रिझल्ट येणार नाही. समज आले का तुम्हाला? एक गोष्ट अशा पद्धतीने अमुक झाले तर तमुक होईल. क्रियापदाचे रूप नेहमी काय असतं? त, ता, कारांत.
ज्या वाक्यात संकेतार्थ क्रियापद असते तेव्हा ते वाक्य काय असतं? संकेतार्थी. जर तर, जर अभ्यास नाही केला तर रिझल्ट येणार नाही, बरोबर. जरी, तरी, तर या उभ्या नव्या अव्ययाने जोडलेले वाक्य काय असतात? संकेतार्थी. जर निमंत्रण आले तर मी येईन. आलं का? संकेतार्थी ना. जर निमंत्रण दिलात तर काय करेन? मी येईन. मला जर बस असं म्हटलं असतं तर मी भाग घेतला असता. समजलं का तुम्हाला एक गोष्ट? ह्याच्यामध्ये काय असतं? जर तर असतं, असा संकेत असतं काय? असं केलं तर तसं होणार आहे. समजलं का? अशा पद्धतीचे वाक्य असतात, त्याला काय म्हणायचं? संकेतार्थी. काय म्हणायचं त्याला? संकेतार्थी. मी तिथे असतो तर, जर मी तिथे असतो तर भांडण होऊ दिले नसते. संकेत आहेत ना, होणार आहे का असं? नाही. ओके. शिवाजी महाराज, जर शिवाजी महाराज नसते तर शिवशाही निर्माण झाली नसती. जोवर तो सिंह पाहत नाही तोवर तू वल्गना करशील, बरोबर. या पुढे मध्ये बोलशील तर माझ्या हातचा मार खाशील. होणार आहे का ते गोष्ट? जर त्यानं केलं तर होणार आहे. म्हणजे जर त्यानं यापुढे काय केला? मध्ये मध्ये बोलला तर मार खाणार आहे. काय ते? संकेतार्थी आहे ते. कळालंय का? परफेक्ट आहे का? की तुला मारेनच, जर तू असं केलास तर मी असं करेन. समजलं काय गोष्ट? ओके. जर आकाशात ढग आले तर पाऊस पडेल. संकेत येतं. ओके. तू जर आला तर मी, संकेत येते. सगळं काय ते? संकेत येतं. समजले का? आणि संकेतार्थी कसं ओळखायचे आहे? जर, तर, जरी, तरी असे शब्द आले आणि त्याच्यावरून असं झालं, शक्यता आहे ती. होऊ शकतं असं नाही, होण्याची शक्यता आहे, त्याला काय म्हणायचं? संकेतार्थी. कळालं? ओके. वाक्याच्या अर्थानुसार कोणकोणते प्रकार आहेत? एक आहे विधानार्थी. नंतर विधानार्थी. बघा, जेव्हा वाक्यात एखादी गोष्ट साध्या वाक्यातून सांगितलेली असते, कोणत्या वाक्यातून सांगितली असते? साध्या वाक्यातून सांगितलेली असते, तेव्हा त्याला काय म्हणायचं? विधानार्थी वाक्य. विधानार्थी हे केवळ किंवा शुद्ध वाक्य असतं. केवळ म्हणजे काय? एखादा पूर्णपणे साधा सोपा अर्थ असतो, बरोबर. आणि व हा शब्द नसतात, जर तर असे शब्द नसतात. आणि व असेल तर ते संयुक्त वाक्य असतं, जर तर असेल तर ते काय असतं? मिश्र वाक्य असतं. केवळ वाक्यामध्ये काय असतं? साधा अर्थ असतो. समजले? तसंच विधानार्थी वाक्य असतं. बघा, विधानार्थी केवळ किंवा शुद्ध वाक्य असतं. विधानार्थी वाक्याला काय म्हणतात? साधे वाक्य. विधानार्थी वाक्याचे वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य तुम्हाला कंबाईंड विचारतो बरं. विधानार्थी वाक्य वर्तमान, भूतकाळ, भविष्यकाळ अशा तिन्ही काळात असते. विधानार्थी वाक्य आज्ञार्थी, विद्यार्थ्यात व संकेतार्थी असतात. विधानार्थी वाक्य होकारार्थीला बघा इथे शब्द दिले आहे. होकारार्थीला काय म्हणायचं? होकारार्थीला करण रूपी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? नकारार्थीला काय म्हटलं जातं? अकरण रूपी. विधानार्थी वाक्य स्वार्थी असतात, कारण फक्त काळाचा बोध होतो. विधानार्थी वाक्याच्या शेवटी काय असतं? कारण की वाक्याचा अर्थ संपलं, त्याचा अर्थ कळाला आपल्याला, त्याला काय सांगायच्या वाक्यातून ते समजलं आपल्याला. फुल स्टॉप, पूर्णविराम. ओके. बघा, सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे. काही बोलले का पुढे? फक्त एवढंच माहिती सांगितलंय. काय? सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे. फुल स्टॉप दिलं, पूर्णविराम दिलं, ते वाक्य पूर्ण झालं. ते समजले? अनिल कुंबळे हा काही फलंदाज नाही, पूर्ण वाक्य झालं. विटीदांडूचा खेळ सध्या मागे पडला. विटीदांडूचा खेळ अलीकडे कुठे दिसला नाही. हॉकीच्या खेळात यंदा भारताला सुवर्ण पदक मिळेल. संकेतार्थी बी राहू शकतं, विद्यार्थी बी राहू शकतं, पण याच्यामध्ये काय असतं? साधं वाक्य असतं. त्याच्यामध्ये आणि व, त्याच्यामध्ये कुठे दिसत आहे का तुम्हाला? आणि आहे, व आहे, जर आहे, तर आहे, काय दिसत आहे का? फक्त काय? साधं वाक्य दिलेलं आहे. कळालं काही गोष्ट? ओके. पुढे बघा, मुलांनो वर्गात शांतता राखा. माझे वडील आज परगावी गेले, त्याच्या शेतात ऊस पिकतो, राम अभ्यास करतो. साधे वाक्य आहेत का सर्व? हे साधे वाक्य आहेत. म्हणजे काय ते? हे कोणते वाक्य आहेत? विधानार्थी वाक्य. कळालं? ओके. पुढे बघा आता संकेतार्थी वाक्य. संकेतार्थी आल्यानंतर काय येतं आता? जर तर, जर असे झाले तर असे होईल, जर तुम्ही असे वागाल तर आम्ही तसे वागू. जर तर येत आहे का? ओके. संकेतार्थी, मुलांनी जर मन लावून अभ्यास केला असता तर त्यांना परीक्षेत चांगले यश मिळाले असते. जर तर आलं. मुलांनी जर अभ्यासाकडे दुर्लक्ष केले असते तर त्यांना परीक्षेत चांगले यश मिळाले नसते.
मुलांनी जर अभ्यास केला नसता तर त्यांना परीक्षेत चांगले यश मिळाले नसते. मुलांनी जर नीट अभ्यास केला नसता तर त्यांना परीक्षेत कमीच गुण मिळाले असते. सगळे काय होत इथे जर तर होत येत असे आहेत. असं केलं म्हणून असं होणार आहे. समजलं. विधानार्थी वाक्य हे संकेतार्थी वाक्य असतात व त्यात प्रधान वाक्य असतं जे तुम्हाला माहितच आहे. दोन वाक्य हे होकारार्थी किंवा नकारार्थी शक्यता असू शकतात. ओके. होकारार्थी व नकारार्थी वाक्य उणीव. होकारार्थी व नकारार्थी वाक्य काय उणीव. उणीवचा अर्थ होतोय कमीपणा. बरोबर. कमीपणा, अभाव आहे, दोष आहे अशा नकारात्मक आशयावरून ठरवायचे नसतात. वाक्यातील क्रियापद नकारावाचक असेल तरच वाक्य काय असतं नकारार्थी असतं, अन्यथा ते होकारार्थीच असतं. वरील सर्वच वाक्य विधानार्थीच आहेत. ती प्रश्नार्थी किंवा उद्गारार्थी नाहीत. प्रश्नार्थी म्हणजे असं, उद्गारार्थी म्हणजे असं, उद्गारार्थी नाहीत. म्हणून विधानार्थी वाक्य काय असतात प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य कधीच होत नाहीत. म्हणजेच काय विधानार्थी वाक्य कधीच काय होणार नाहीत प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी वाक्य होणार नाहीत. साधं सोपं वाक्य असतात. कळालं. पुढे बघा. प्रश्नार्थी साधा सोपा आहे. प्रश्नार्थी म्हणजे काय ज्याच्यामध्ये काय केला जातो प्रश्न विचारला जातो. काय केला जातो प्रश्न विचारला जातो. बघा ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला काय म्हणायचं सोपं आहे ना. प्रश्नार्थी वाक्य वर्तमान, भूतकाळ, भविष्यकाळ या तिन्ही काळात येते. ओके. प्रश्नार्थी वाक्य आहे स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थी व संकेतार्थी अशा चारही अर्थात येतं. प्रश्नार्थी वाक्य होकारार्थी असताना तसेच नकारार्थी असतं. प्रश्नार्थी वाक्य कधीच विधानार्थी आणि उद्गारार्थी नसतं. कारण का प्रश्नार्थी म्हणजे साहजिक प्रश्न तयार राहणारच आहे. प्रश्नार्थी ना मग ते विधानार्थी होणार आहे का नाही. शेवटला पूर्णविराम येणार आहे का नाही. कारण का प्रश्न विचारले माणसानं. ओके. उद्गारार्थी येणार आहे का नाही. होकारार्थी नकारार्थी. अलीकडे आपल्याला क्रिकेट संघात चांगले फलंदाज किती आहेत. अलीकडे आपल्या क्रिकेट संघात चांगले फलंदाज किती आहेत प्रश्न विचारलाय. बरोबर. सध्या आपल्याला क्रिकेट संघात द्रुतगती गोलंदाज नाही का प्रश्न विचारला. रमेश गणितात नापास कसा झाला प्रश्न विचारलाय. रमेश पास का नाही झाला प्रश्न विचारला. आज रात्री शेवटचा खेळ का होणार नाही. काश्मीरमध्ये शांतता कधी प्रस्थापित होईल प्रश्न विचारलेला आहे. बरोबर. बाबा मी शाळेत जाऊ का जात आहे का ती विचारत आहे ती. ओके. गावातील सर्व जाती जमातीच्या मुलांनी एकत्र का येऊ नये काय विचारला प्रश्न विचारलाय. ओके. हे सगळे काय ते हे सगळे प्रश्नार्थी आहेत. ओके. प्रश्नार्थी वाक्य आहेत ते. उद्गारार्थी वाक्य बघा ज्या वाक्यात भावनेचा उद्गार होतो. तुम्हाला आठवते का आपण असं एक वाक्य बघितलं होतं केवळ अव्यय बघितलं होतं का नाही. हा केवळ आहे. ज्या वाक्यात भावनेचा उद्गार होतो तेव्हा त्यास काय म्हटलं जातं उद्गारार्थी वाक्य. बोलणारा आपल्या मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे वाक्यातून व्यक्त करतो तेव्हा त्यांना काय म्हटलं जातं उद्गारवाचक. अचानकपणे मनामध्ये असलेल्या भावना तोंडावाटे बाहेर पडणे त्याला काय म्हणतात उद्गारवाचक वाक्य. बघा उद्गारार्थी वाक्याची वैशिष्ट्य काय येतं. उद्गारार्थी वाक्यातून हर्ष, विस्मय, सहमती, प्रमाणे, दुःख, तिरस्कार, धिक्कार, नकार देखील सूचित होतो. दुःख झालं आपण अरे रे म्हणतो. अशा प्रकारे शब्द बाहेर पडतात. उद्गारार्थी वाक्य शेवटी काय असतं उद्गार चिन्ह असतं. ओके. तथापि असे वाक्य व्याकरण दृष्ट्या नकारार्थी असू शकत नाही पण काय असू शकतं होकारार्थी असू शकतं. उद्गारार्थी वाक्य तीनही काळे असू शकतं. किती सुंदर हे फुल उद्गारार्थी ना आपल्याला ते प्रश्न विचारत नाही ते उद्गार आहेत ते फुल चांगलं दिसलंय कारण त्याला फुलाला बघून म्हटलंय किती सुंदर हे फुल आहे. समजलं का किती सुंदर हे फुल. उद्गारार्थ्याला बघा काय सुरेख गायले पंडितजी गान महोत्सवात. समजलं का तुम्हाला गोष्ट काय सुरेख गायले प्रश्नचिन्ह नाही ते त्यांना खूप सुंदर गायल्यामुळे का नाही त्यांना चांगलं वाटलं मनात म्हणा काय सुंदर गायले ते आपण म्हणतो ना क्या बात आहे अशा पद्धतीचं. समजलं. ओके. त्याला काय म्हणतात उद्गारार्थी. काय मजा येईल उद्याच्या सहलीत. बाप रे केवढा प्रचंड प्राणी आहे. अरे त्याचे असे व्हायला नको ते शाबाश छान यश मिळवले. किती खराब आहे धान्य. काय भिकार खेळला आपला कप्तान. अबब प्रचंड आग आहे. बाप रे केवढा मोठा हा धबधबा. आपण बघून म्हणतो का नाही आपण बाप रे केवढा मोठा धबधबा. किती छान खेळला सचिन. काय थंडी होती काल. आश्चर्यचकित झाल्यासारखं आहे.
आतापर्यंत थंडी नव्हती, कालच होती. काय थंडी होती काल, बाबा केवढा मोठा धबधबा, अरे रे बिचारा नापास झाला, दुःख झालं त्याला. अशा पद्धती वाक्य रूपांतरानुसार समजलाय तुम्हाला एक गोष्ट. आपण आता इथं एवढंच करू, उद्या परत घेऊ आपण ते. ठीक आहे, धन्यवाद.